श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी नाशिक शहर अध्यक्ष व सध्याचे भाजपचे नेते मामा राजवाडे व अमोल पाटील यांना काही दिवसांपूर्वी जुना गंगापूर नाका या ठिकाणी गोळीबार झाल्याप्रकरणी अटक करण्यात आली। त्यांनी फरार संशयित आरोपी फोनच्या माध्यमातून संपर्कात असल्याचं पोलिसांनी सांगितलं। यानंतर आज मामा राजवाडे व अमोल पाटील यांना कोर्टात हजर केलं असता मामा राजवाडे यांनी त्यांना पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार कोर्टासमोर केली। मामा राजवाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले। यावेळी जिल्हा रुग्णालयात 4 तासांच्या नाट्यमय घडामोडीनंतर रुग्णालयानं मामा राजवाडे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना कुठल्याही प्रकारची मारहाण झाली नसल्याचं वैद्यकीय तपासणी समोर आलं। मामा राजवाडे यांनी केलेल्या दाव्यात कुठल्याही प्रकारचे तथ्य आढळलं नसल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितलंय। यानंतर मामा राजवाडे यांना 13 ऑक्टोबर पर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। या प्रकरणी नाशिक पोलीस इतर संशयित आरोपींचा शोध घेत आहेत। पुढील तपास सरकारवाडा पोलीस स्टेशन करतात। 9 न्यूज करता संपादक तबरेज शेख, नाशिक।